आता पाहूया कशी सुरू आहे विधानसभेची तयारी, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट महायुतीतच राहणार। भाजप हायकमांडकडून शिक्कामोर्तब, दिल्लीतील भाजप नेत्यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश, सूत्रांची माहिती। राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा आहेत। संजय राऊतांनी हे वक्तव्य करेपर्यंत वेळ निघून गेली होती, त्यामुळे विधानसभेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार, नाना पटोलेंचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या मध्ये सांगितलेलं आहे की आमचा मुख्यमंत्रीचा चेहरा हा महाविकास आघाडी राहील। हे उद्धवजी होते, शरद पवार साहेब होते, मी होतो, आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आता तो विषय क्लोज झालेला आहे। राज्यात सत्ता येते आणि ठाकरेंना राज्याची सूत्र द्यायची आहेत। मालवणमधील सभेत संजय राऊतांचं वक्तव्य। मविया सीएम पदाचा विषय आता संपलाय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। युतीतील एक पक्ष उमेदवारी कसा जाहीर करतो, नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा अजितदादा गटावर निशाणा, तर हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घ्यावी, मेळाव्यात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांची मागणी। भाजपकडून पंकजा मुंडेंना पुण्यातील 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी। कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर या पुण्यातील 3 मतदारसंघाचा समावेश। जितेश अंतापूरकर, झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकलपट्टी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश। मुंबईत फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत अंतापूरकरांचा पक्षप्रवेश संपन्न। येत्या निवडणुकीला मी स्वतः उभा राहीन की नाही यात शंका आहे, माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंचं मोठं वक्तव्य। मुलाला निवडणुकीत एक संधी द्या, सोनं करून दाखवेल, असाही दावा। भाजप नेते हर्षवर्धन पाटील येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। मला सर्वांकडून फोन येत आहेत, पण अद्याप कोणालाही होकार नाही। पुढील आठवड्यात फडणवीसांची भेट घेणार, हर्षवर्धन पाटलांची माहिती।